पुढच्या सामन्यामध्ये वाघबिल संघाशी 2 हात करायचे आहेत. नक्कीच नक्कीच. आणि ते देखील एक मोठं चॅलेंज असेल त्यांच्या समोर, कारण यंदाच्या घडीला तुकाराम सर आर के मोरवा या टीमच्या विषयी माहिती द्यायची गेली तर जवळपास 3 ते 4 वेळा हा संघ जवळपास सेमीफायनल आणि फायनल या मात्र फेरीतून पराभूत झाला आहे. त्याच्यामुळे नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की अभी आपको अपने सोच का दायरा बढ़ाना चाहिए, अगदी योग्य विश्लेषण तुकाराम जे आपण केलं. कारण इथून मात्र तुमच्या विचारशक्ती आहे, तुमची विचार करण्याची क्षमता आहे, इथून मात्र तुम्हाला तुमची ती विचार करण्याची क्षमता वाढवावी लागेल. कारण ज्या कंडिशनमध्ये आपण ज्या मॅचेस आपल्या हातातून निघून गेल्या आहेत, म्हणजेच आपण जर या सुरुवातीच्या जवळपास 14 स्पर्धांचा विचार केला तर सुरुवातीच्या 14 स्पर्धांमध्ये कशा पद्धतीने तो आर के मोरवा टीमचा प्रवास होता या गोष्टी नक्कीच विचारात आणणं आर के मोरवा टीमसाठी गरजेचे आहेत. या मॅचच्या दिशेने आपण वळूया. आपण ब गटातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवतो आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनोज पाटील, नॉन स्ट्राईकला आपण या ठिकाणी पाहतोय मोहन आहे आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय मिस्टर प्रवीण गावड. आणि हा आपण सामना जो पाहतोय हा ब गटातील हा सामना असेल उपांत्य फेरीतील मॅच, म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना हा ब गटातील आपण पाहत आहोत. इथून जिंकला तर जो आपला ब गट आहे त्या ब गटातील सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश मात्र निश्चित होईल. त्याच्यामुळे इथे जिंकणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय तुकारामजी, मग त्या सेमीफायनलमधून आपण पराभूत झालो किंवा जिंकलो तरी देखील आपल्याला एक ट्रॉफी लागू असते. त्याच्यामुळे ते जिंकणं गरजेचं आहे. या दोन्ही संघातील एका संघाला जिंकलात तर एखादी ट्रॉफी तुमच्या नावी नक्कीच होऊ शकेल. नारंगी वर्सेस पेनकरपाडा, नाणेफेकीचा कौल पेनकरपाडा संघानं जिंकलाय आणि त्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा प्रशांत वर्तक यांनी घेतला आहे. नारंगी टीमला मात्र शतरक्षण करण्यासाठी प्राचारण केलं आहे. मात्र काय मॅच झाली, मागची मॅच विसरता कामा नाही. मागची मॅच कशा पद्धतीने 23 धावा त्या फक्त केल्या होत्या घोडबंदर संघाने आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच गेली होती. त्याच्यामुळे तुकाराम सरांनी म्हटलं की ज्या पुढच्या मॅचेस आहेत या पुढच्या मॅचेसमध्ये जे संघ खेळणार आहेत ते थोडंसं नक्कीच विचार करतील की काय टार्गेट द्यायला हवं, 25, 30, 35 काय टार्गेट असायला हवं, हे तुकाराम सरांनी मगाशी चांगलं विश्लेषण केलं. धावा झाले त्या 2. नाही, मी त्याच करता म्हटलं होतं ज्यावेळेला तुम्ही खेळता अंडर फ्लड लाईट्स आणि बरोबर मिड नाईटला आपण आला मध्यरात्र व्हायला आले आणि जे मैदानावरती जे दवाचं प्रमाण वाढत चाललं आहे, या सर्वांच्या गोष्टीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कदाचित ती गोष्ट तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दिवसा ज्या वेळेला क्रिकेट खेळता 4 षटकामध्ये 50चा विचार करता, 60चा करता, थोडंसं पुढे येतात संध्याकाळी तेव्हा 4मध्ये 35चा विचार करता, पण इथे 25-30 धावा देखील निर्णायक ठरू शकतील अशा सामन्यामध्ये. नक्कीच तुकारामजी चांगला चेंडू आहे इथे 25-30 धावा. आणि तुमच्याकडे तुकारामजी तुमच्याकडे जर गोलंदाजी अटॅक चांगला असेल, नो डाऊट तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं ना 25-30 धावा योग्य धावासंख्या, मी तर म्हणेल योग्य धावासंख्या आहे या खेळपट्टीवर. आणि मागचा जसं आपण पाहिला होता मॅच देखील अशाच पद्धतीनं रंगला गेला होता. 32चा सामना देखील होता, लेग बायचा इशारा होतोय. त्याच्यामुळे त्या धावा देखील एक चॅलेंजेबल ठरू शकतील अशा सामन्यामध्ये ही नक्कीच सांगता येईल. नक्कीच धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. उपांत्य फेरीतील आपण सामना पाहतोय ब गटातील. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळून काढला आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी संतोष बंधू आहेत. 1 धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय ती 6 आणि 6च्या करंट रन रेटनं खेळत राहिला तर तुकारामजी तरी देखील जवळपास 24 धावा फलकावर येऊ शकतात. आणि ज्याप्रमाणे आपण मागचा मॅच पाहिलाय त्या मागच्या मॅचने या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमला भरपूर काहीतरी शिकवण देऊन गेलेत. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला 24, आता 24ला उलटं केलं तर 42 होतात, पण 24 आणि 42च्या मधली धावसंख्या मिडल जर तुम्हाला यायचं ना, म्हणजे 24 आणि 42 मध्ये 18चा फरक आहे,
त्याच्या मध्यावरती आला तर 33 होतात, बरोबर. म्हणून मी म्हटलं ना, त्या 30 धावा 25 या 30 धावा अशा सिच्युएशनला निर्णायक ठरू शकतील. आणि पेनकरपाडा टीम याच्या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी 39 रन केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. 39 धावा केल्या होत्या. सुरुवात थोडीशी खडखड होती, डळमळीत होती. पहिल्या 15 चेंडूवरती 19 धावा केल्या होत्या आणि मागच्या 9 चेंडूवरती त्यांनी 20 रन केल्या होत्या. गौतम येतोय गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच त्या आठवणी आहेत. ह्या वेळेस चेंडू खराब, आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा संख्येत भर, धावा झाल्यात त्या 7. खरोखरच वुमेनच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग आपण त्या ठिकाणी पाहिले पेनकरपाडा टीमच्या काही खेळाडूंची. 9 चेंडू आणि खरोखरच त्या 20 धावा. मुकेश पाटीलच्या अगेन्स्ट देखील मारलेले ते 2 षटकार. आणि त्यानंतर मात्र या मॅचला आली होती कलाटणी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचं होतं, थोडेसे मागे गेले होते, बॅकफुटला जाऊन हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता मोहननं. आणखीन एक चेंडू आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला गौतम मार्फत. ज्या वेळेपासून आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं ही नवीन संकल्पना आणली आहे तुकारामजी, ह्या वर्षापासून ही संकल्पना आहे की 35चा गोलंदाज जो आहे हा 4 ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकतोय. पूर्वी ही पद्धत नव्हती. पूर्वी 5 षटकांचा जो मॅच असायचा त्या 5 षटकांच्या मॅचमध्येच फक्त 35चा गोलंदाज गोलंदाजी करू शकतोय हा नियम होता. इथे सिंगलला मात्र क्विकली डबलमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळत आहेत एंडफेड अंपायर. चला या ठिकाणी आपण पाहूया की यावेळेस हा फलंदाज बाद आहे की नाही. आणि या वर्षापासून हा जो नियम राबवण्यात आला आहे की 35चा गोलंदाज 4 षटकांमध्ये गोलंदाजी करेल, त्यावेळेपासून बऱ्याचशा मॅचेसमध्ये या 35च्या गोलंदाजांचा खास करून फायदा अनेक संघांना झाला आहे ना. म्हणजे 35चा आकडा जर आपण शाळेमध्ये होते तर काठावर पास व्हायचे, पण आता 35साठी फुल पासवाली का म्हणे तो फुल पास झाला आहे. फार पूर्वी नव्हता, जसं तुम्ही उल्लेख केला. कारण ज्यावेळेला आम्ही खेळलो त्यावेळेला ज्यावेळेला 5 ओव्हरनं 4 ओव्हर यायचे ना, मग आपलं बॉलिंगचं दुकान बंद व्हायचं. पण आता तसं नाही आहे. 35वाल्याला देखील संधी आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, एक थोडंसं आव्हान जे आहे ना ते आव्हान वाढलं गेलं आहे बॅट्समनसाठी. प्रत्येक टीममध्ये 35चा चांगला गोलंदाज आहे आणि तो आव्हान उभं करतोय. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की आगरी कोळी मास्टर संघाचा फलंदाजाचा क्लास आहे ना, दर्जा तो थोडासा उंचावला आहे. का बॅटिंग क्लास खास करून थोडासा उंचावला आहे. याला कारण आहे की चांगली जी आता गोलंदाजी होते. नक्कीच तुकारामजी. आणि ह्या वर्षापासून तर नक्कीच अनेक टीमच्या मी म्हणे खेळाचा तो दर्जा वाढलाय. प्रत्येक पूर्वी ज्यावेळेस तुकारामजी तुम्ही खेळायचे त्यावेळेस मी देखील कॉमेंट्री करायचो. जवळपास 8 ते 90 वर्ष आहे. आणि यस या ठिकाणी निर्णय येतोय OUT आउट. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. मोहनला परतावं लागेल डगआउट रिझनमध्ये. पूर्वीचं क्रिकेट तुकारामजी तुम्ही देखील पाहिलं आहे. तुम्ही देखील काही वर्ष क्रिकेट खेळत ॲज अ एस टी रक्षक, ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही देखील नारंगी 40+ क्रिकेटमध्ये आपली कामगिरी साकारलेली आहे. मात्र पूर्वी काही मोजके संघ होते की कन्फर्म हे संघ जिंकायचे. ही आपण पूर्वीची परंपरा म्हणजे नारंगी असू द्या, मालवणी असू द्या, घोडबंदर असू द्या, हे मोजके संघ असायचे की बाबा हा फायनलमध्ये कोण गेलेत, नारंगी गेलेत. फायनलमध्ये कोण गेले, आज मालवणी गेले. फायनलमध्ये कोण आहे, आज घोडबंदर आहे. हे पूर्वीचं क्रिकेट आपण बघतो. मात्र ह्या वर्षी तुकारामजी कुठला संघ कधी फायनलमध्ये पोहोचेल याचा अंदाज नाही. आज प्रत्येक संघ रफ अँड टफ झाले. नाही बघा, जसं ग्लोबलायझेशन झालं तसं प्रत्येकाला इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी आली. तसं काही गोष्टी ज्या नवीन आल्या तर प्रत्येकाचं जसं टेक्नॉलॉजी आलेली आहे. आज आपण ऑनलाईन काही गोष्टी करतो. बऱ्याच वेळेला आपण सायबर कॅफेवरती डिपेंड होतो पहिला, की सायबर कॅफेमध्ये गेले तर आपलं काम होईल. पण आता आपल्या मोबाईलमध्ये काम होतं ना, कारण थोडीशी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. याचा अर्थ तुम्ही अपडेट झालात. आगरी कोळी मास्टर अजून काही गोष्टी आहेत ज्या अपडेट जर झाल्या तर अजून या मास्टर चषकाला मजा येणार आहे. जसं एक गोष्टी आणतात, नवीन गोष्टी पहिल्यांदा वाटतात थोड्याशा कठीण वाटतात, पण नंतर त्या आत्मसात केल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो. अकोटप्याची गोलंदाजी हाताळली गेली होती. कारण नवीन गोष्टी ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला काय तो हर नई चीज का पहिले तो मजाक उडता है
विरोध होता है लेकिन आखिर में उसी को स्वीकार किया जाता है. त्याच्यामुळे नवीन जी गोष्टी येते कदाचित त्याचा थोडासा विरोध. धावा झाल्या धावफलकावरती आपण जर पाहिल्या 8. गौतम आहे 35 वयोगटातील गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवर आपण टीम कॅप्टन प्रशांत वर्तक यांना पाहत आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समॅन तर आपण तशाच प्रकारे पाहिली. एका मोठ्या फटक्याच्या मी म्हणेन प्रयत्नामध्ये हा स्ट्रोक खेळला गेला होता प्रशांत वर्तक मार्फत. मात्र हा चेंडू इथे निर्धाव पडल्यानंतर चेंडू अगदी निघून जातो यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. कदाचित ती मी म्हणेल इथून खेळण्यासाठी ज्यावेळेस प्रशांत आतमध्ये गेला त्यावेळेस ते बोललं असेल की तुला मोठ्या फटक्याने सुरुवात करायची आहे. नाही, स्ट्रॅटेजी असू शकते. अकोटाप्याचा चेंडू होता, फ्लॅट बॅटेड फटका समोर गेलाय. जोपर्यंत प्रवीण गावड येतील फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, ती स्ट्रॅटेजी असू शकते. कारण ती क्षमता आहे. प्रशांत यांचा उल्लेख तुम्ही केला होता, ती क्षमता त्यांच्याकडे आहे. मोठ्या फटका खेळण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे जसं त्यांना बॅटिंगसाठी दिलेलं आहे ना, त्यावेळी एक फटका कदाचित या स्कोरबोर्डला वेगानं चालवू शकेल आणि तोच उद्देश होता. धावा धावफलकावरती आहेत त्या 9. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. नक्कीच तेच प्लॅनिंग असेल. म्हणजेच शॉर्ट बॉल ऑन साईडला चेंडूला खेळलं गेलं आहे. वाईडिश लॉंग ऑन दिशेला प्रवीण गावड जात आहेत, चेंडूला फील्ड करतायत. स्ट्राईक एंडला थ्रो असेल. 1 धाव या शेवटच्या चेंडूवर देखील मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या आहे फलकावरती 10. म्हणजे इथून एक प्लॅनिंग अशी असू शकेल की 24 चेंडूचा खेळ आहे. या 24 चेंडूमध्ये जवळपास 30 धावा, म्हणजे चेंडू पेक्षा अधिक थोड्याशा धावा एक्स्ट्रा यायला हव्यात, ही कदाचित प्लॅनिंग असू शकेल. त्यामुळे तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच तुम्ही जसं उल्लेख केला, कारण मागचा सामना पण 23चा रंगलेला पाहिलाय. 23चा रंगू शकतो तर 24चा देखील रंगू शकतो. 1-2 रन अजून ॲड झाली तर त्याचा फायदा टीमला नक्कीच होऊ शकेल. आणि एक जो मुद्दा आम्ही छेडला होता बघा, अपडेट आणि अपग्रेड का महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जे चालू घडामोडी आहेत किंवा सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट जसं चाललेलं आहे, या नवीन गोष्टी तुम्ही मास्टर्स या क्रिकेटमध्ये आणू शकता. पण सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, पॉझिटिव्ह अप्रोच न पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, जसा तुम्ही 35च्या खेळाडूचा उल्लेख केला तशा बऱ्याच गोष्टी आहेत. आज नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ जर आपण या मैदानावरती पाहिलं तर जो DRSचा वापर केला आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, जे टेक्नॉलॉजी आहे, तर टेक्नॉलॉजीचा वापर देखील योग्य वेळेला करणं तोही आवश्यक आहे. आणि अजून पुढे जाऊन कम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये काहीशा गोष्टी आहेत त्या जर आणल्या तर जे कदाचित नीरस होते कधी कधी खेळ, जो एका ठिकाणी थांबतो पुढे जात नाही आहे, तो नीरस होणार नाही आहे. त्याची उत्कंठा म्हणजे पूर्णपणे एक्साइटमेंट कायम या मास्टर क्रिकेटमध्ये राहील. अशा नवीन गोष्टी जर इम्प्लिमेंट झाल्या, आणल्या, तर अजून रंगत या 40+ मास्टरची वाढू शकेल. अजून काही गोष्टी आहेत त्यावरती चर्चा करूया. पण 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 10. नक्कीच तुकारामजी. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच लाईन खराब. योगेश घरत टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा हाताळला गेला. वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11. खरोखरच टेक्नॉलॉजी, आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये टेक्नॉलॉजी पाहतोय आणि या टेक्नॉलॉजीचा नक्कीच फायदा हा आयोजकांनी घ्यायला हवा. अतिशय चांगलं विश्लेषण तुकाराम मांगेला सरांकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू येतोय डॉट, निर्धाव. कारण बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या आहेत, काही अशा निर्णयामुळे नक्कीच वादविवाद होत आहेत, मॅचेस थांबत आहेत आणि त्याच्यामुळे अशा टेक्नॉलॉजीचा फायदा त्या ठिकाणी उचलणं गरजेचं असतं. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने जोरकस फटका खेळला गेलाय. स्क्वेअर लेग डीपला क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. रमेश मांगेला त्या ठिकाणी होते आणि रमेश कडून घडले चुकी. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. गरज होती त्या चौकाराची. अकोटाप्याचा चेंडू खेळला गेला होता स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये. हा चौकार आहे. चौकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं आपण चर्चा करतोय काही गोष्टी आपण तिथे आणणार आहेत. बऱ्याच गोष्टी म्हणजे नवीन गोष्टी ज्यावेळेला येतात त्यावेळेला जसं मी म्हटलं की विरोध का होतं, कारण काही कारणं त्या गोष्टी पटतात, काही कारणं नाही पटत, काही कारणं पटवून द्याव्या लागतात. अजून एक फटका सीमारेषेजवळ फिल्डिंग केले. चांगलं क्षेत्ररक्षण संतोषचं, बंधूचं चांगलं फील्ड झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. टाळ्यांचा गजर त्या चौकारानंतर पुन्हा एकदा पेनकार पाड्याच्या डगआउटमध्ये आलाय.
या 2 धावांनी धाफलक जाऊन पोहोचल्या 17. 17 धावा धाफलकावरती येत असताना आता या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 10 आल्या आणि या 3 चेंडूवरती मात्र 4 आलाय, 2 आलाय. धावा थोडेसे वेगाने वाढल्यात. आणि तोच प्रयत्न असेल पेनकरपाडा या टीमचा. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 17. 17. आणखीन एक चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू मिड विकेट डीपला निघून येतोय. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र थ्रो व्यवस्थित व्हायला हवा होता. यावेळेस देखील या 2 धावा इझिली कंप्लीट धावा झाल्या. त्या 2च्या सहाय्याने ते 19 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 19 धावा धाफलकावरती आहेत. पहिल्या सुरुवातीपासून पेनकरपाडा संघ जर पाहिला तर असाच खेळतोय. आता धावा किती झाल्यात? 19. याच्या अगोदरचा मॅच होता ना, तेव्हा त्यांनी 15 चेंडूवरती 19 केल्या होत्या आणि शेवटच्या 9 बॉलवरती 20 केल्या होत्या. आता 16 चेंडूवरती त्यांनी 19 केल्यात. मागचा सामना आपण पाहिला होता, असाच पेनकरपाड्याने खेळला होता. मागे देखील अशी सुरुवात सावध केली आणि जेव्हा गरज होती त्या वेळेला मोठे फटके खेळले गेले होते पेनकरपाड्यानं. धावा आहेत धाफलकावरती 19. या षटकातील 5वा चेंडू. अजून एक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल रमेश आले आणि विकेट. गडी बाद होत असताना आपण पाहिलंय. आपण जी चर्चा पुन्हा एकदा चालू ठेवतो, कारण नवीन गोष्टी काय असतात बरं जी, म्हणजे आपण नवीन चप्पल जरी घेतली ना तरी ती 4 दिवस आपल्या पायाला लागते, का तर त्याची सवय होत नाही. नवीन शर्ट जरी घेतला तर बरेच वेळेला शिलाई आतमध्ये असते, त्याचा देखील त्रास होत असतो. पण जशी आपल्याला सवय होईल ना तसं आपण रुळलं जातो. म्हणून काही ज्या नवीन गोष्टी ज्या आत्मसात करायच्या त्या तुम्हाला घ्याव्याच लागतील. ते नाही गेल्या तर मात्र आपण अपग्रेड होणार नाही आहेत. जिथे आहे तिथेच राहणार आहोत. त्याच्यामुळे या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे. विकेट आलाय. धावा आहेत धाफलकावरती 19. विचार करणं नक्कीच गरजेचं आहे आणि मी तर म्हणेल या गोष्टी आत्मसात करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही एक उल्लेख देखील केला, कोणाला पटते कोणाला नाही पटत. खरोखरच जे काही या टेक्नॉलॉजीचा फायदा जर घेता आला आणि त्या ठिकाणी घेतला गेला तर त्याचा गैरवापर देखील काही ठिकाणी केला मी म्हणेल केला जाता कामा नाही आहे, इतकंच मी म्हणू शकेल. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. या ठिकाणी मनोज पाटील बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी येत आहेत दीपक म्हात्रे, न्यू बॅटर. मागच्या मॅचचा हिरो. मागचा सामना आठवतोय आपल्याला अजून, कारण अंडर प्रेशर केलेली ती गोलंदाजी आपण पाहिले. दीपक यांची बॅटिंग देखील पाहिली होती. त्याच्यामुळे मागचा सामना जो कदाचित खडतर होता तो दीपक यांच्या खेळामुळे पेनकरपाड्यानं जिंकला होता. आणि तेच दीपक मात्र आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. धाफलकावरती धावा आहेत 19. शेवटचा बॉल या षटकातील. ऑफस्टॉनच्या बाहेर आहे जास्त बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा. तो 20 धावा धाफलकावर. आता बरोबर स्कोर चाललाय. पेनकरपाडा टीम आहे ना आता मोबाईलमधलं कॅल्क्युलेटर काढलंय आणि एक रन कॅल्क्युलेट करते. धावा आहेत धाफलकावरती 20. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं खरोखरच तुकारामजी. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जात आहे. ऑफसाईडला चेंडूला खेळलं गेलं आहे. जवळपास वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये चांग चेंडूला फील्ड केलं गेलं आहे. थ्रो बघा, थ्रो पाहू शकाल. स्ट्राईक एंडवर अचूक थ्रो नव्हता, थोडासा वाईडिश केला गेला होता आणि याचा फायदा उचलला गेला मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण पेनकरपाडा मास्टर्स या टीमची धावसंख्या पाहतोय. ती तब्बल धावसंख्या झाली आहे ती 22. चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ. 18 चेंडूमध्ये 22 आल्या आहेत. येणारे 6 चेंडूमध्ये 6 आल्या तर 28. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 आल्या तर 32. त्याच्यामुळे इथून येणारे या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवण्यात येतील आणि किती धावसंख्येवर थांबवलं जाईल नारायण टीमकडून हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल. 20 धावांनी मेनकरपाडा टीम सांगते की 6 चेंडूमध्ये आम्ही जर 8-9 रन केल्या तर ते 30च्या जवळ पोचतील. 28, 29, 30. नारंगी संघ प्रयत्न करणार मागच्यासारखा तर त्या 24-25 शेवटचे षटक किशोर पाटील आले आहेत आणि स्लोगरमध्ये नेहमीच करतात, कारण वेग आहे किशोर पाटील यांच्याकडे. बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन रिझनमध्ये फील्ड केल्या गेल्या. चांगले फिल्डिंग. थ्रो देखील आला आहे. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण
तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव देखील होईल की काय असं वाटलं होतं, पण चांगली रनिंग बी, चांगली रनिंग. कारण जसं तुम्ही उल्लेखही करता की 40+ खेळाडू, 45चे खेळाडू, 50+ खेळाडू आज जे खेळतात ना, ते 2-2, 3-3 धावा काढताना त्यांना आपण बघतोय. बाद होत असताना चांगली खेळी, चांगली इनिंग साकारली आहे फलंदाजानं. नक्कीच. आणि 55 म्हणजेच 50चा खेळाडू कंपल्सरी प्रत्येक संघामध्ये असायला हवा. आणि हा निर्णय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं का घेतलाय याचं देखील एक कारण आहे. कारण 40+चं क्रिकेट आहे, मात्र ज्यांनी 40+चं क्रिकेट आपल्या गावामध्ये आणलं अशा खेळाडूंना आता मात्र काही ठिकाणी विसरलं जात आहे. त्या खेळाडूंचा विचार केला जात नाही. आता नवीन खेळाडू इन झाले म्हणून त्या लेजंडरी खेळाडूंचा विसर पडलाय. त्याच्यामुळे त्या लेजंडरी खेळाडूंचा विसर पडू नये म्हणून तो मंडळाने एक तो नियम राबवला की 50चा खेळाडू हे ज्यांनी 40+चं क्रिकेट आणलंय तो खेळाडू टीममध्ये असायला हवा. मिस्टर स्टोक खेळला गेला होता, एकदा तर कंप्लीट केलंय, दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. काय घडलंय, काय घडलंय? थोडंसं नक्कीच या ठिकाणी लेझी क्रिकेट पाहिलं. सुरुवातीला पुढे आला, पुन्हा एकदा धावत मागे आला, स्वतःची विकेट शाबूत ठेवण्यासाठी थोडं मनोरंजनात्मक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण तुकारामजी पाहिलं. भरपूर काही. आणि गडी बात होत असताना आपण बघतोय जो विषय तुम्ही छेडलाय की 50+चा खेळाडू का असावा, एक चांगला मुद्दा तुम्ही छेडलाय की ज्यानं या आगरी कोळी मास्टर चषकाचं रोपटं लावलं. आता ते काय झालंय, रोपटं वाढले, झाड मोठं झाले, आता तो वटवृक्ष होतोय, त्या झाडाला फळं देखील आले आहेत. पण काय असतात, प्रत्येक झाडानं फळं देणं गरजेचे नाही, एखादीची सावली देखील तितकीच फायदेशीर ठरते. ते 50+चे असे खेळाडू आहेत, भले आज फळ नाही मिळत आहे पण त्याची सावली देखील तितकीच महत्त्वाची आहे. बाजूला आमच्या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानाच्या आजूबाजूला पाहिलं ना तर फळ देणारी कमी आणि सावली देणारी जास्त झाडं आहेत, म्हणून या मैदानावरती थंड हवा आहे. तसं ते 50चे जे खेळाडू आहेत ना तसे आहेत. त्यांनी सुरुवात केली, स्टार्ट केलं. आज भले फळं येतील न येतील पण तुम्हाला सावली देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांनाही विसरता कामा नये. त्यासाठीच मात्र तुकारामजी हा नियम आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं आणला की तो 50चा खेळाडू कंपल्सरी प्रत्येक टीममध्ये असायला हवा. आणि या गोष्टीचा विरोध काही टीमकडून आला देखील होता की 50चा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्यानुसार नक्कीच ती धोकादायक असू शकेल तो 50चा खेळाडू. मात्र कुठेतरी त्या खेळाडूला पुढे आणलं गेलं. शॉर्ट बॉल या ठिकाणी एक धाव तर नक्कीच निश्चित असेल. एका धावेनं धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 26 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 26 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चर्चा तिथे होणार आहे कारण त्या 50चे खेळाडू आणल्यामुळे काय घडले आणि काय झाले त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कारण एक मुद्दाही महत्त्वाचा आहे कारण मध्यरात्र झाले त्याच्यामुळे काही मुद्द्याला आपण हात घालण्याचा प्रयत्न करतोय. आणि कधी कधी काय असतं कॉमेंट्री देखील म्हणजे जोरात करणं त्यापेक्षा सोलोमध्ये जर कॉमेंट्री झाली तर ऐकणाऱ्या देखील रात्री थोडंसं बरं वाटतं. शांत जो परिसर असतो त्याच्यामुळे त्याचा प्रयत्न आपण करतोय. धावा फलकावरती 26 आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा कोट्यापाता चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कडे लागला आणि पाठीमागे झेल टिपला गेला. आणि ते 50+चा खेळाडू खेळल्यामुळे काय होतं आहे जसं तुम्ही दुर्घटनांचा उल्लेख केला काही घटना, पण एक गोष्ट असंही आहे ना की आपल्याला खेळायचं आहे तर आपल्याला फिट राहायचं आहे. मग त्याच्यामुळे जसं एक धाव आरोग्यासाठी असतं तसं 50+चे खेळाडू आपल्याला खेळण्यासाठी तंदुरुस्त ठेवतील. एक खेळाडू खेळेल पण बाकीचे 2 जण पण तयार असतील की कधी त्यांचाही नंबर लागू शकतो खेळण्यासाठी, म्हणून त्यांच्या फिटनेस लेवल देखील या निमित्तानं चांगली राहू शकते. नक्कीच तुकारामजी त्यातनं फिटनेस लेवल नक्कीच चांगला राहू शकेल. आज नारंगीच्या मैदानावर बघा, मी काही संघांचं नावं घेत नाही आहे, मात्र काही संघातील नारंगीच्या मैदानावर असे खेळाडू तुकारामजी आले होते आज आणि त्यांची देखील इच्छा या नारंगीच्या मैदानावर खेळण्याची होती. मात्र त्यांचं वय 50च्या पलीकडे होतं. त्यावेळेस त्यांनी मला म्हटलं की भरतभाऊ मंडळानं असा एक नियम काढायला हवा की 50+चा देखील एक संघ प्रत्येक गावामध्ये असायला हवा, अशी त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. म्हणजे अजूनही त्यांना खेळण्याची इच्छा आहे, मात्र 50 वयोगटातील जास्त खेळाडू एका टीममध्ये काही संघ खेळवत नाही, त्याच्यामुळे त्यांना त्या बाहेर बसावं लागलं. देखील बाहेर बसताना देखील त्याने तो आनंद साजरा केला की मी जर मैदानाच्या आतमध्ये असतो तर, हा त्यांनी मनाने मात्र ते बोलून गेले. यावेळेस ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस चेंडू येते निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4.
4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजेच 26 आणि 27 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत नारंगी या टीमला. आताही बघितलं तर मध्यरात्री झाले तरी बरेचसे प्रेक्षक DBN वरती देखील आहेत. आमचे समालोचक मित्र आहेत जे कोकणामध्ये आम्हाला चिपळूणला भेटले होते, चेतन गुरव, त्याने देखील या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. कारण ज्यावेळेला मी चिपळूणला गेलो होतो प्रशांत आठवडे यांच्या सोबत, त्यावेळेला चेतन गुरव यांची भेट तिथे झाली होती आणि ते देखील हे सामना पाहत असताना समालोचकांसाठी असतील आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा त्यांच्या आलेल्या आहेत. आपण काही गोष्टी चर्चा अजूनही करणार आहोत, पण पुढच्या मॅचचा टॉस तोही तितकंच महत्त्वाचं आहे. चला आपण गट क्रमांक अ गटातील आपण पहिली सेमीफायनल मॅच या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. वाघबीळ टीम कॅप्टन आणि RK मोरवा टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वाघबीळ गणेश मणेरा आणि RK मोरवा नरेश मात्रे या दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी या. अ गटातील पहिली सेमीफायनल मॅच असेल. यानंतर आपण लगेचच त्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. इथून मात्र जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करणार आहे. तो म्हणजेच ह्या मॅचमध्ये जो जिंकेल तो B गटातील पहिल्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि इथून मात्र अ गटातील आपण पुढची मॅच जी सेमीफायनल खेळणार आहोत तिथून जिंकेल तर टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. ही सेमीफायनल असेल. समजा आपण 3 गट केलेत तुकारामजी, अ गट, ब गट आणि क गट. यस, नक्कीच सेमीफायनल म्हणता येणार नाही आपल्याला ते तुकारामजी. अ गटातील आपण ही सेमीफायनल म्हणता येणार नाही. फक्त आपण टॉप 3 मध्ये प्रवेश करणारे ही आपण सामना म्हणू शकतो, ती मॅच म्हणू शकतोय. आणि जर तुम्हाला तिथून टॉप 3 मध्ये जातील आणि नशीब असलं तर टॉप 2 मध्ये पण जातील. त्याच्यामुळे जर टॉपवरती जायचं आहे तर टॉप क्लास खेळ करायचा आहे. वाघबीळलाही करायचा आहे आणि मोरवा मास्टरला देखील तो खेळ करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. चला या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूया. टॉप 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल, वाघबीळ की RK मोरवा? आणि ही मॅच यानंतर आपण ती मॅच पाहणार आहोत. शेवटची मॅच असेल ती अच्छा या रात्रीची. हेमंत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कबूल झाला. टॉस विन. क्या हो गया, शोले का कॉइन है क्या? शोले का कॉइन नहीं है ना? RK मोरवा संघ जिंकतोय की वाघबीळ? वाघबीळ संघ नाणेफेक जिंकतोय. गणेश शतरक्षण, ओके, शतरक्षण स्वीकारलंय. RK मोरवा या टीमला बॅटिंग करायची आहे. वाघबीळ संघानं शतरक्षण स्वीकारलंय. या मॅच नंतर ती पुढची मॅच असेल. टॉप 3 मध्ये प्रवेश कोणता संघ करेल, वाघबीळ की RK मोरवा, त्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण दोन्ही संघ टॉप क्लास आहेत आणि तुम्ही त्यांची माहिती योग्य पद्धतीने सांगू शकता. या 2024-25च्या हंगामामध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी ज्यावेळेला मॅच चालू होईल त्यावरती येईल. पण आता पेनकरपणा आणि नारंगीसाठी महत्त्वाचं आहे. तर मागे काही मॅच पाहिल्या, नारंगी त्या बरोबर त्या स्टेजपर्यंत यायची, मागे यायची. पेनकरपणा पण यायची, मागे यायची. त्यांना पण एक स्टेप पुढे जायचं आहे ना, त्यांनाही एक टप्पा पुढे काढायचा आहे. आता कॅन्डी क्रशचा असा खेळ आहे ना की खेळून खेळून बऱ्याच वेळा कंटाळा येतो. एक लेअर क्रॅक होत नाही, आता ती क्रॅक करायची. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर बीट केला गेला आहे. त्याच्यामुळे ती लेअर आहे ना, तो टप्पा त्यांना क्रॅक करायचा आहे. पेनकर पाडायलाही करायचा आहे आणि नारंगीलाही करायचं आहे. प्रयत्न तोच असेल दोघांचा, की प्रवास आपण देखील या स्पर्धेचा केलाय. मात्र या प्रवासामध्ये बऱ्याचदा आपल्याला अडथळे आलेत. इथून मात्र कुठलाही अडथळा मात्र येता कामा नाही आहे. त्यासाठी हा टप्पा ओलांडायचा आहे. आणि जसं तुम्ही प्रवासाचा उल्लेख केला ना, माणूस काय झाला माहिती का, रिझर्वेशन करून गेला ना
तरी एका जागेवर बसत नाही आणि पॅसेंजरमध्ये बसला ट्रेनमध्ये का एका जागेवर बसला का उठत नाही, सीट जाईल म्हणून. आता ती कहाणी आहे. तुम्हाला ती सीट मिळणार आहे का तेही बघूया. खेळण्याचा प्रयत्न होता, डीपवरती चेंडू गेला, जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. सांगण्याचा तात्पर्य आहे तुम्ही जर रिझर्वेशन केले तर आपल्या सीटवरती बसून राहा, सीट सोडू नका. आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये आहेत तर मिळालेली सीटही सोडू नका. पण माणूस तसा आहे, एका जागेवर बसत नाही आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये बसला तर उठत नाही. नक्कीच 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 तुकारामजी. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एम एस स्टाईलमध्ये नॉन स्ट्राईक इनवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत वर्धकनं. कौतुक असेल. एक धोकादायक ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. फार पूर्वी आपण लाकडाच्या त्या काठीनं खेळायचं, सपाटीमागून फेकायचं खेळ होता एक ग्रामीण खेळ. आता ती एम एचची स्टाईल आली तो गोष्ट वेगळी आहे, पण फार पूर्वी असा खेळ होता. तो व्यायामाचाही होता. खाली वाकायला लागायचं आणि जोर करून काठीला फेकायलाही लागायचं. जमिनीवरचे खेळ, मातीतले खेळ, पूर्वीचे खेळ खरोखरच एक क्लास पटका आहे, अतिशय चांगला पटका आहे. गॅपमध्ये खेळला गेला आहे, प्रयत्न करतो त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्वेअरचा फिल्डरनं मात्र चांगला प्रयत्न केला. दीपकचं नक्कीच कौतुक असेल. आपल्या टीमसाठी काही धावा वाचवल्या आहेत दीपकनं. धावा पळून काढल्या त्या 2. धावसंख्या 2च्या सहाय्यानं होत आहे ती म्हणजेच 6. तुम्ही जसं उल्लेख केला गेला काही धावा वाचवल्यात, कदाचित ह्याच 2 धावा महत्त्वाच्या ठरू शकतील, असंही होऊ शकेल. प्रत्येक धावेचं मोल आहे, प्रत्येक धावेचं महत्त्व आहे आणि प्रत्येक रन इथे महत्त्वाची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावलगावरती 6. 18 चेंडूचा खेळ आहे, 21 करायचे आहेत. 27चा पाठलाग इथे करण्याचा प्रयत्न नारंगी संघ करतोय. आम्ही चर्चा करतोय ज्यावेळेला आगरी सामाजिक संस्थेचं जे कार्य आहे, वेगवेगळ्या अँगलनं आपण या सर्व घटकांना देखील पाहतोय. आज इतक्या गावांना एकत्र आणण्याचं काम संस्थेने देखील केले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून कित्येकांना आर्थिक मदत देखील केलेली आहेत, प्रोत्साहनही दिले गेले आहेत, काही शिबिर देखील झालेले आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केली जातात. या विषयाकडे नक्कीच चांगला विषय आपण देखील काढला आहे. तुकारामजी नक्कीच या विषयाकडे देखील येणार आहे. ऑफसाईडला चेंडूला कट केलाय, डीपमध्ये प्रोडक्शनला आहेत त्या ठिकाणी अमित. चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. 1 धाव फक्त मिळेल. आगरी कोळी सामाजिक संस्था ही जी संघटना आहे तुकारामजी, या संघटनेच्या माध्यमातून मी नेहमी सर्वच ठिकाणी म्हणतोय की क्रिकेट तर आपण खेळतोच, मात्र एक क्रिकेटच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी देखील या संस्थेनं जोपासले आहे. आज तुम्ही एक उल्लेख देखील केला की अनेक खेळाडूंसाठी आर्थिक मदत म्हणजे जवळपास 12 ते 13 लाखाची आतापर्यंत मदत केली. फक्त आगरी कोळी सामाजिक संस्थेनंच नाही आहे, तर आज या संस्थेच्या माध्यमातून तुकारामजी हे जे 23 संघ खेळत आहेत ना, या 23 संघाकडून देखील ती मदत, भले मग तो कुठल्या दुसऱ्या संघातील खेळाडू असू द्या. ऑन साईडला एवढेच फटका पतोय पण स्क्वेअर लेग डीपमध्ये निघून जातोय. 1 धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. आणि त्या प्रत्येक टीमकडून देखील ती मदत, त्या मदतीचे हात दिले जात आहेत. आपला समाज बांधव जर अडचणीत आहेत, मग त्याला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम आगरी कोळी सामाजिक संस्था असतील, हे सर्व खेळाडू आहेत, हे करण्याचं काम म्हणजे उद्दिष्ट तो आहे ना, तो क्लिअर आहे. कुठलीही गोष्ट चालू करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर तुमचा पर्पज आणि तुमचं टार्गेट, तुमचा उद्देश आणि तुमचं ध्येय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. वेगानं प्रवीण गावड आल्यात. 2 धावे चेंडूवरती पूर्ण करतायत किशोर पाटील. 2 धावेने धावफलक जाऊन पोचलाय तो 10 या आकड्यावरती. म्हणून कुठलीही गोष्ट चालू करायची तर त्याचा पहिला उद्देश क्लिअर पाहिजे आणि त्याचं ध्येय काय आहे, आपल्याला कुठपर्यंत प्रवास करायचा आहे, कदाचित हे चांगलं आहे. म्हणून समाज बांधवांना ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला आगरी कोळी सामाजिक संस्था, प्रत्येक खेळाडू आपापल्या परीनं मदत करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. त्यानंतर आणखीन एका विषयाकडे वळणार आहे मी. धावसंख्या झाल्या आहे ती 10. 10 धावा झाल्यात. ऑफसाईडला लॉफ्टेड ड्राईव्ह केला गेलाय. डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे. पुन्हा एकदा दुसऱ्याचा प्रयत्न. प्रवीण गावड या ठिकाणी मात्र बरेचसे मागे होते,
फलंदाज बाद, पहिली विकेट डाऊन. नारंगी संघाचा प्रवीण गावड मात्र परततोय डगआउट रिझनमध्ये. पण कौतुक विशालचं कौतुक करायला हवं. ज्यावेळेला चेंडू त्यांच्या दिशेने आला, फील्ड केलं, थ्रो केला गेला आणि गोलंदाजाने व्यवस्थित कलेक्ट देखील केला. एक कलेक्शन देखील महत्त्वाचं होतं, तो कलेक्ट केला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. चर्चा आम्ही करतोय की हे कार्य फार मोठं आहे आणि एकमेकांना जे एकजूट केलेले आहेत, एकत्र आणण्याचं काम आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने केलेले आहेत. बरेच गोष्टी असतात. जसं मी सांगितलं की काही गोष्टी पटतात, काहीकांना पटवून द्याव्या लागतात, तर काहीकांच्या न पटणाऱ्या गोष्टी देखील कराव्या लागू शकतात. एखादी संघटना, एखादी संस्था, एखादी चळवळ उभी करायची, चालवायची, मग या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते काम प्रत्येक आघाडीवर करण्याचा जो निर्धार या संस्थेने घेतला आहे तोही चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला जातोय. जोपर्यंत लॉंगॉन मारणे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना गडीबाद लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट गमावले धावाच्या स्वरूपात. धावफलकावरती धावा बघूया. स्कोर जाऊन पोचलाय तो 12. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक जर विषय सांगायचा गेला तुकारामजी, वेळ आहे त्याच्यामुळे मागच्या वर्षी समजा आपण पिकनिक मॅच खेळलो, मग त्याच्या अगोदर मग त्याच्यावरून जर आपण मागे गेलो 2 वर्ष मागे, तर एक चांगली संकल्पना आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेने राबवली की आपण इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय तुकारामजी, इतकी वर्ष आपण बाहेर पिकनिक मॅचेस खेळलोय, मात्र 1 वर्ष तरी आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती ह्या एकत्र यायला हव्यात. आणि त्यासाठी मात्र आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं भारतरत्न लतादीदी मंगेशकर या नाट्यगृहामध्ये एक सामूहिक कार्यक्रम, आणि तो कार्यक्रम कोणासाठी होता? आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या खेळाडूंसाठी होताच. ऑन साईडला ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलंय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक धाव तर कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 13. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 13. धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये, त्या म्हणजेच 14. तर एक तो नक्कीच चांगला कार्यक्रम राबविला. प्रत्येक खेळाडूच्या परिवाराला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं आणि जवळजवळ तिथे एक सगळ्यात मोठा कार्यक्रम साजरा केला गेला. यस, कोण आहे? पवन आणि घरत, ज्यांचा आज वाढदिवस होता, पण ते दाखल झालेत 12 वाजून गेल्यानंतर. आता ते तारीख बदलले पण माणसं नाही बदललेत. माणसं 30 आहे. त्यामुळे अभी तो पार्टी सुरू हुई आहे. कारण मंगळवार गेलाय आणि बुधवार चालू झालाय. त्याच्यामुळे पवन आलेत पण आणि पवनला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पवन घरत जे आज नारंगीच्या बी संघाचं नेतृत्व देखील करतात. आज त्यांची ती टीम, नारंगीची बी टीम प्रत्येक ठिकाणी म्हणजे वैतरणा विभागामध्ये चंदनसर गटामध्ये खेळते. एक मोठी स्पर्धा त्यांनी आत्ता जिंकलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू बीट केला जातोय. म्हणजे एक मोठी स्पर्धा जिंकली. त्याच्यामुळे पवन पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अकरा चेंडू आणि 14 धावांची गरज. दीपक मात्रे एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज पेनकरपाडे या टीमचा आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. हो, यावेळेस आपण पाहिलं तर आउटसाईड लेग स्टंप पंच वळतायत. जयप्रकाश घरत जेपी. इथे मात्र वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा संख्येत भर. या अवांतर धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्या आहेत त्या 14. 13 धावांची अजूनही आवश्यकता. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला गंगाधर, गोलंदाजीसाठी दीपक. व्हाईट बॉलचा इशारा होतो. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ॲड होईल. अजून एक गोष्ट आहे, आपण त्या दिशेने येणार आहोत, पण मॅच थोडासा रंग आता उधळायला लागल्यात किंवा रंग भरायला लागल्यात त्या मॅचमध्ये. जसं इंद्रधनुष्य तयार होते ना, तसं ते एक एक रंग आता या सामन्याचा दिसू लागलाय. गोलंदाजच्या थोड्याच्या डाव्या बाजूने चेंडूला खेळला होता अलॉंग द ग्राउंड. जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अजून एक विकेट. कॉलिंगमध्ये चुकी झाली, मिस्टेक झाली, भरपूर काही चाललंय या मॅचवरती.
आणि अशा वेळेला आपण जरा जी चर्चा करतो की जे कार्य संस्थेने देखील हाती घेतलेलं होतं, सर्व फॅमिलीतल्या कुटुंबांना एकत्रित एन्जॉय करण्याचं काम तेही केलं जातंही आणि सर्व चांगलं आहे. म्हणजे एकमेकांना ज्यावेळेला भेटू, ओळखी होतील, नातीगोती वाढतील, या सर्वांचं जो फलित आहे ते चांगलं आहे. एक हेल्दी वातावरण आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निर्माण व्हावं, हाच उद्देश कदाचित असावा. नक्कीच समाज एकत्र आहे, आपले समाज बांधव एकत्र आहेत, हेच फक्त उद्दिष्ट आहे. आज जर तुकारामजी सांगायचं गेलं बघा, मगाशीच आपण या ठिकाणी ओंब्रमध्ये गोडदेव टीमनं जवळपास 10,000ची आर्थिक मदत केली. कमलेश पाटील जे मुर्द्याचे खेळाडू आहेत, कारण 40+ क्रिकेटमध्ये जेवढे 23 संघ खेळत आहेत ना तुकारामजी, सगळेच व्यावसायिक खेळाडू आहेत अशातला भाग नाही आहे. बरेचसे असे खेळाडू आहेत जे नोकरी करत आहेत, काहींचा एक छोटासा व्यवसाय आहे. मात्र ज्यावेळेस त्या घरावर एखादं संकट येतं किंवा त्या घरातील एखादा महत्त्वाचा व्यक्ती अचानकपणे आजारी पडतो किंवा अचानकपणे निघून जातोय. एक उदाहरण द्यायचं गेलं तर आज कमलेश पाटील यांचं उदाहरण देईल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला, शतरक्षण चांगलं झालंय, इथे मात्र थ्रो देखील अचूक आलाय. काय निर्णय येईल पंचांचा? पंच थेट जात आहेत तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. अबे टेन्शनवाला मामला आहे, अबे टेन्शनवाला मामला आहे. टेन्शन वाढलंय, थोडंसं धाकधूक देखील मनामध्ये वाढलंय, कारण क्लोज आहे. बरोबर शॉट मिड विकेटला फील्ड केलं गेलं, थ्रो केलं गेलं, स्वतः दीपक गेले, चेंडूला कलेक्ट केलं आणि यस्त्यांना चेंडू लागला त्यावेळेला काय घडलंय हे तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. त्या विषयाकडे पुन्हा येतोय मी, निर्णय नक्कीच दिला जाईल. मात्र बघा, आज त्या खेळाडूची तितकी परिस्थिती नव्हती, मात्र अनेक टीमकडून अनेक संघटनेकडून त्याला मदतीचे हात दिले गेले आणि जवळपास 3 ते 3.5 लाखापर्यंत मदत ही कमलेश पाटील यांना दिली गेली. तुकारामजी, हे आहे माणुसकीचं नातं. आणि म्हणूनच म्हणतो ना की आगरी कोळी समाज सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून फक्त क्रिकेटच खेळलं जात नाहीये, तर माणुसकी देखील जपण्याचं काम हे आगरी कोळी समाज सामाजिक संस्था करते. बघा, तुमच्या हाताच्या ओंधळीमध्ये जितकं जमेल तितकं जरूर घ्या, पण ते खाली पडण्याच्या अगोदर इतरांना द्यायला शिका. बघूया, पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला आले पोचले त्यावेळेला स्टंपला लागला, त्यावेळेला इशारा आलाय तिसऱ्या पंचाकडनं, इट्स नॉट आउट. नॉट आउटचा इशारा होतोय. म्हणजे हातामध्ये येईल तितकं जरूर घ्या, पण ते खाली पडण्याच्या अगोदर दुसऱ्याला द्यायला शिका. का तर खाली पडून त्याच्याही मातीच होणार आहे. त्याच्यामुळे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, जे असा जो प्रयत्न केलेला आहे तो देखील चांगला आहे. आणि त्या निमित्तानं का होईना आपल्या एका समाज बांधवांच्या अडचणीतनं कदाचित मार्ग निघेल न निघेल, पण एक चांगली मदत त्याला होऊ शकेल, हा उद्देश होता. समीकरण इंटरेस्टिंग आता बघणं. एक धाब्याने धावफलक पुढे चाललंय. 9 चेंडूवरचा खेळ आणि 10 धावांची आवश्यकता. 9-10. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला चेंडू जातो डीप पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील तो. चांगली फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण. आता दबाव आहे, प्रेशर आहे. एक प्रेशरमध्ये काय घडतं मालवणीच्या मॅचमध्ये पाहिलंय, पण पेनकरवाडा टीम आपले 9 आपले दडपण, आपला दबाव व्यवस्थित हाताळले. 8 चेंडू आणि धावा करायचे त्या 9. दबाव आहे, प्रेशर आहे, मात्र या दबावातून तुम्हीच नेहमी म्हणतायत कोई निखर जात आहे तो कोई बिखर जात आहे. इथून मात्र कुठला संघ पुढे येईल यावेळेस. पुन्हा एकदा ऑफसाईडला चांगला फटका आहे, एकदा तर मिळेल. शॉट थर्डमॅन रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. एका धावेनं धावसंख्या झाल्या आहेत ती म्हणजेच 19. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 7. धावा करायच्या आहेत त्या 8. आणि हा चेंडू गेल्यानंतर सर्वजण तो बॉल शोधत होते, चेंडू शोधत होते. भाई गेंद गई तो कहां से गई. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला योगेश, शेवटचा चेंडू मागे गेला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, कट केला चेंडू जातोय डीप पॉईंट रिझनमध्ये. 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले. थ्रो देखील चांगला आहे, सुंदर थ्रो. अमित आहेत आणि त्यांचा थ्रो मागेही पाहिला होता, म्हणून त्याने तो मागे ज्या टीमच्या अगेन्स्ट विन केलं होतं, ज्यावेळेला मोठी धावसंख्येचा पाठलाग
करत होतं तेही पाहिलं होतं. त्याच्यामुळे चांगला थ्रो आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 मध्ये करायचे आहेत 7. मागचा मॅच 6-8चा होता. आता हा 6-7. 6-7 आहे का 7-6 आहे? ऍक्च्युली 7 रहा आहे. 7 रहा आहे. एकमेकांच्या जोडीने राहा. 6 चेंडू आणि 7 धावा. जे ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं म्हणजे घोडबंदरची जी मॅच सुरू होती त्यावेळेस देखील आपण म्हटलं होतं की घोडबंदर संघाला जिंकायचं असेल तर काही डॉट बॉल विकेट, त्यानंतर जर एका साईडला आपण हे देखील म्हटलं होतं की जवळपास मोरवा संघाला जिंकायचं असेल तर कुठेतरी सिंगल डबल हा खेळत राहावा लागेल. त्याचप्रमाणे तेच क्रिकेट आहे. तसाच प्रकारचा आपण सामना पाहतोय. इथून पेनकरपडाला जिंकायचं आहे. काही चेंडू डॉट, एखादी विकेट, एक या 2 विकेट नक्कीच या मॅचवर पकड निर्माण करू शकेल. मध्ये इथून जर प्रत्येक चेंडू व्यवस्थित बॅटवर घेतला गेला, सिंगल डबल ही धावसंख्या जर करत राहिला तर या मॅचवर नारंगी संघाची देखील पकड राहील. नाही, तुम्ही विकेटचा उल्लेख केला तर 3 विकेट नारंगीने गमावल्यात आणि तिथे देखील 6 चेंडू 7 धावा. तर तिथे पाहिलं तर 5 विकेट गमावल्या होत्या त्या टीमनं पेनकरपाडा आणि 3 विकेट गमावल्यात नारंगीच्या संघानं. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. चेंडू जातो जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण अमित आहेत. अमित पहिल्यांदा चूक झाली. अमितकडनं पहिल्यांदा चूक झाली. पहिल्यांदा मिस्टेक झालेत आणि पहिल्यांदा मोठी मिस्टेक, पण दुसऱ्या बाजूलाही मिस्टेक झाले. बघूया काय घडलंय आता. हे घडलंय का बिघडलंय? पंच इशारा करतील. 3 धावा पूर्ण आहेत. 3 आहेत की आउट आहे? आउट. OUT आउट आहेत. आता टेन्शन दोन्ही बाजूने आहे. या सामन्यामध्ये 4 विकेट गेल्यात आणि 4च्या 4 धावबाद झालेत. पण टेन्शन आहे आता. आणि मॅच पण तसा हायफाय वाला आहे. हायफाय वाला गेम आहे आणि 5-5 वाला गेम आहे. आता 5 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 5-5. हायफाय वाला गेम आहे. 5-5 वाला गेम आहे. बघूया हायफाय वाला गेम मध्ये आता 5 स्टार कोण ठरतोय? 5 स्टार 5-5 नक्कीच. 5 चेंडू 5 धावांची गरज. विकेट देखील आम्ही क्लिअर केल्या. 4 विकेट नारंगी संघाच्या आहेत तर 5 विकेट ह्या पेनकरपडा टीमच्या आहेत. त्याच्यामुळेच तुकाराम सरांनी ते म्हटलं ना की हायफाय वाला मॅच आहे, 5-5 वाला मॅच आहे. 5 चेंडू 5 धावा. रमेश मांगेला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो योगेश घरद्यांना. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि या रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये मात्र हा चेंडू येतोय डॉट. आल्या मात्र सुरुवात बघा रमेश मांगेला यांची. एक उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विचिटचा प्रयत्न केला होता पण मॅच आता रंगामध्ये तो आलाय बघा. आता काय झालं की जे थंडीचा उल्लेख आपण केला होता ती थंडी हिवाळ्यापेक्षा जास्त जाणवायला लागली. थंडी त्या हिवाळ्यापेक्षा. 4 चेंडू 5 धावा. 4-5. खेळायचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले जात आहे. दुसरी धाव देखील पूर्ण. ओ इथून काय धाव. भाग मिल्का भाग. धाव योगेश धाव. हे धाव चालले या मॅच मध्ये. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. थ्रो त्याच्यापेक्षा खराब झाला आणि आता 3 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 3 चेंडू 3 धावा आणि खरोखरच ही मॅच जिंकतील अगदी शिगेला जाऊन पोहोचले. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाऊन देखील थांबले आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. समोर आहे रमेश मांगेला. यावेळेस सिंगल आरामात पूर्ण केला जाईल. कट करण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या आहेत. 5 विकेट पेनकरपडा या टीमच्या आहेत. 4 विकेट नारंगी या टीमच्या आहेत. 2-2 आणि चर्चा चालली आता जिंकणार कोण? 2-2 चर्चा चालली. जिंकणार कोण?
2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण जवळ लावण्यात आलेलं आहे. आणि आता ही कहाणी पाहिली ना, तर ती लगान चित्रपट आहे ना, लगान शेवटचा सीन, जंटलमॅन क्लोज इन, क्लोज इन, जंटलमॅन क्लोज इन. समोर चेंडू खेळाय जोपर्यंत फील्ड केला गेलाय. एक धाव. आता सांगितले बाबा थांबा, बाबा थांबा 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 थांबा. मॅच संपली नाहीये तुकारामजी, मॅच संपली नाहीये. कारण इथे स्कोर लेवल झालाय, स्कोर लेवल झालाय. मात्र टॉस कोण जिंकलाय? टॉस जिंकले पेनकरपाडा या टीमनं. त्याच्यामुळे या चेंडूवर जर विकेट आली, या चेंडूवर जर विकेट आली तर विकेट देखील लेवल होईल. त्याच्यामुळे मॅच जिंकेल ती पेनकरपाडा संघ. त्याच्यामुळे विकेट देखील तितकीच महत्वाची आहे. या चेंडूवर विकेट आली तर पेनकरपाडा जिंकेल. 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे विकेट महत्वाचा, जसा तुम्ही ज्याचा उल्लेख केला गेला आता, नक्कीच भरपूर काही आहे. आणि हा विकेट म्हणजे तिकीट टू फिनाले आहे. जर पुढे जायचं आहे तर पेनकरपाडाला विकेट घ्यायचं आहे, आणि जर पुढे जायचं नारंगीला तर विकेट सांभाळून रन करायचे. रन नाही केली तर विकेट सांभाळ. असा एक सामना झाला होता, असा एक सामना सेम टू सेम गोडदेवच्या मैदानावर झाला होता. त्याचा रिझल्ट काय आला तो आम्ही सांगेल, मात्र हा मॅच संपल्यावर सांगेल मी. 1 चेंडू 1 धाव. बघा 5 विकेट आहेत त्या पेनकरपाड्याच्या, 4 विकेट आहेत त्या नारंगीच्या. टॉस जिंकला होता पेनकरपाडा टीमनं. काय घडेल, काय घडेल. आणि अशाच प्रकारचा सामना आणि अक्षरशः शतरक्षण करणारा संघ जिंकला होता NS भाईंदर. ना पण गेल्या वर्षी असाच मॅच आपण पाहिला होता ना जुचंदरचा. सगळ्या ज्या काही होत्या सगळ्या विश्वास ठेवला होता तो इथे संपलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं येत असताना ही अटीतडीची झुंज संपले. मी याच मॅचची आठवण केली. गोडदेवला अशाच प्रकारचा तुकाराम सर मॅच सुरू होता. गोडदेवच्या मैदानावर NS भाईंदर वर्सेस दहिसर हा सेमीफायनलचा, माफ करा, क्वार्टर फायनलचा मॅच सुरू होता. आणि अशाच प्रकारचं चित्र हे NS भाईंदर संघाजवळ होतं. एका चेंडूमध्ये NS भाईंदर संघाला 1 धावेची गरज होती आणि विकेट जवळपास NS भाईंदर टीमच्या 4 होत्या तर समोरच्या टीमच्या 5 होत्या. मात्र समोरच्या टीमनं टॉस जिंकली होती. त्याच्यामुळे या शेवटच्या चेंडूवर NS भाईंदर टीमला ती विकेट सांभाळायची होती. विकेट सांभाळून धाव नसती काढली तरी तो भाईंदर संघ जिंकला. सेम कंडिशन, अशीच कंडिशन. आणि त्यावेळेस त्या गोलंदाजानं काय केलं, बबन गोलंदाज होता गोडदेवच्या मैदानावर. शेवटच्या चेंडूवर त्यांनी मंकड विकेट काढली आणि त्या विकेटच्या बेनिफिटवर त्या ठिकाणी दहिसर संघ जिंकला होता आणि भाईंदर संघ पराभूत झाला होता. म्हणून मी ती आठवण करू दिली नाही.